हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओजमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो आज ना मी कालचे 2 ब्लाऊजचे हुकर लावायचे राहिले होते आणि आज पण मी 2च ब्लाऊज शिवलेले होते. म्हणजे काल बरेच ब्लाऊज शिवले, ते सोळे पॅकेजिंग वगैरे व्यवस्थित सगळं करून ठेवून दिलं. पण हे 2 ब्लाऊज शिवले होते आणि आता ना एवढ्यात आज नेमकं असं वातावरण झालं होतं, वारं वगैरे सुटलेलं होतं आणि मला हुक पण बसवायचे होते. म्हटलं अगोदर हुकच बसून घ्यावं. लाईटही गेली होती लवकरच. आज मी 5 वाजताच बंद केलं शिवायचं, लाईट गेल्यामुळं. म्हटलं आता एवढे हुक बसून घ्यावे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लागावं, कारण संध्याकाळी मस्त मुलांच्या आवडीचा स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता. तर चला, तर कधी लवकर उठलं तरी पण चालतं, काय घरातून काम करतो म्हटल्यावर आपल्याच मनावर असतं. आणि आता काय थोडंसं निवांत आहे. लग्नाचं सीझनचं बरेच दिवस झालं आता संपलेलं आहे, त्यामुळं आता काय अधिक महिन्यामुळे लग्न पण नाही आहेत. पण इकडं तिकडं जाणारे जे कोणी असतात त्यांची ब्लाऊज वगैरे असतात. मग त्याच्यामुळं रेग्युलर तर आहेतच माझे, कारण रेग्युलर माझ्यापुरतं मला भरपूर काम असतं. तसं नाही म्हणून कधीच नाही की काम नाही म्हणून, तर रेग्युलर नेहमीच काही ना काहीतरी कामं चालू असतातच. तर आज म्हटलं चला एवढी हुक वगैरे बसून घ्यावी आणि स्वयंपाकावर करावा. आणि इतका गरम होत होतं ना की लाईट पण गेलेली होती. आणि आता वारं कवतांचे दिवस आहेत त्यामुळं लाईटचा इतका प्रॉब्लेम. थोडं वारं सुटलं की लाईट जाती, 2-2, 3-3 घंटे काही लाईट येत नाही. आणि बघा अशा पद्धतीने मी हुक बसवत असते, अशा पद्धतीने. आणि मस्त अशी हुक वगैरे मी बसून घेत असते, कारण आणि त्यानंतर एक एक्स्ट्राचं आय पण बनवून देत असते. काय होतं, ज्यावेळेस कमरेला लूज होतं ना त्यावेळेस लांबचे जर कस्टमर असतील तर मग थोड्यासाठी मग त्यांना खूप लांब यावं लागतं, कधी टिपा वगैरे मारून द्यायला. तर त्याच्यामुळं मग हे असं आय बनवून द्यायचं. ज्याला कोणाला कमरेला लूज वाटेल ते आय बनवलं तर त्याला लावू शकतात. आणि त्यानंतर मग सगळे हुक वगैरे बसून वगैरे दिले. ते ब्लाऊज पॅकिंग करून ठेवले आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती. मस्त दिवाबत्ती केली, देवाचं दर्शन वगैरे केलं आणि मग स्वयंपाकासाठी लागले. आणि आज ना मला डोसे, सांबर आणि मसाला पण बनवायचा होता, म्हणजेच बटाट्याचा चटणी. तर मुलांची फरमाईश होती. तसं तर मला कालच भिजू घालायचं होतं पण लक्षात नव्हतं. मग मी सकाळी डाळ तांदूळ भिजत घातले होते. उन्हाळ्यामुळं बऱ्यापैकी छान भिजतात, मोठा दिवस आहे. तर मग भिजले, ते वाटण वगैरे घेतलं. आता जर रात्रभर भिजवलं असतं तर मग छान असे ते डोसे तयार पण झाले असते. म्हणजे थोडंसं आंबटपणा आला असतं त्यामध्ये. तर पण मला जास्त आंबटपणा नाही आवडत. म्हणजे तसं तर मी भिजवल्यावर खातच असते कधीतरी, पण कधी नाही चालत. मग त्याच्यामुळे म्हटलं चला आज लगेच वाटण करून लगेच बनवून घ्यावा. तर इतकी क्रिस्पी, इतके मस्त असे डोसे मी बनवून घेत असते. मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं, मी साध्या सिंपल तव्यावरतीच आपल्या बनवत असते. माझ्याकडं काही डोशाचा तवा नाही आहे, पण मस्त असे क्रिस्पी बनतात. त्यानंतर मस्त असं सांबर पण इथं बनवून घेतलं होतं. सांबरमध्ये भोपळा, शेवग्याची शेंग, टॅमॅटो, कांदा हे सगळं भाज्या वगैरे मस्त अशा टाकून सांबर बनवून घेतलं होतं. त्यानंतर बटाट्याची चटणी बनवून घेतली होती मसाल्यासाठी मध्ये टाकण्यासाठी. आणि मस्त असे गरमागरम डोसे मी बनवत होते. म्हटलं चला आता गरम बनवले तर मुलांना पण लगेचच खायला द्यावे, कारण गरमच छान लागतात. आपण ज्यावेळेस बाहेर हॉटेलमध्ये खायला वगैरे जातो तर गरम ते देतात, तर मग खायलाही मस्त वाटतं, मुलांना ते आवडतं. तसं मग आपण घरीच पण असं गरम बनवून लगेच दिलं तर मुलंसुद्धा आवडीने छान असं खातात. आपल्याला बाहेर जायची काही गरज पडत नाही. तर त्याच्यामुळं मग मी इथं बनवत होते. तर तसं तर मी नेहमी असंच करत असते. मी ज्यावेळेस बनवत असते त्यावेळेसच मुलांना असं गरम खायला देत असते. पावभाजी असो, डोसा असो, इडली सांबर, हे अशा सगळ्या गोष्टी छान लागतात गरम खायला, काही पदार्थ. तर मग लगेच म्हटलं द्यावं. विशालला पहिलं दिलं तर विशालची रिॲक्शन बघा, कारण त्याला इडली, डोसा हे सगळे पदार्थ खूप जास्त आवडतात. जे काही नाश्त्याचे पदार्थ असतात त्याला ते संध्याकाळीसुद्धा खायला आवडतात, दुपारीसुद्धा खायला आवडतात. म्हणजे थोडक्यात काय तर आवडत्या पदार्थ ते कधीही खाऊ शकतो, नाही का. भाजीपोळी थोडंसं खायला त्रास देतो, तो नको म्हणतो, पण आवडीचे पदार्थ असेल तर तो पोटभर जेवण करतो. आणि त्यानंतर मग लगेच दुसरे पण बनवायला घेतले गरम इकडं बनवायला चालू होतं, तिकडं मुलांचं खायला चालू होतं. मुलांना तर दिलं होतं खायला आणि आहोंनासुद्धा मग मुलांना दिलं की लगेच आहोंना पण देत असते मी. म्हणजे कसं ते पण गरम खाऊन घेतात. मग मी शेवटला उरते खाण्यासाठी, तर मग मी बनवून वगैरे मस्त घेऊन मग शेवटला खात असते. मला काही नाही वाटत, थोडंसं थंडच खायला आवडतं तसंही मला. त्यामुळं
मग मुलांना इथं बनवून वगैरे मस्त दिलं. तर चला आता आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.